दुःख चिंता विसरूनी जावे, अखंड स्मरणी राहुनी मनी, समाधान नित्य अनुभवावे. सौ सतेज लाड यांना विनंती करते की त्यांनी दासबोधातील नामस्मरण या विषयावर आपले मार्गदर्शन करावे. सुरुवात करते. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि जागृत समाधीस्थान असलेल्या सज्जनगडाच्या पवित्र भूमीत उपस्थित सर्व गिरनार यात्रा स्वाध्यायी परिवाराचे ज्येष्ठ व श्रेष्ठ अधिकारी व्यक्तींचे तसेच उत्स्फूर्त या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या आपणा सर्वांचे सहृदय स्वागत आणि मनपूर्वक अभिनंदन. पावन तीर्थ असलेल्या श्री समर्थांच्या समाधीस्थानावर त्यांच्या प्रत्यक्ष साक्षीने आणि कृपा आशीर्वादाने आपल्या प्रथम शिबिराला सुरुवात झाली आहे. मुळात इतिहासाची आवड असलेल्या मला अशा या स्थानाचे खूप महत्त्व आहे. या ऐतिहासिक वास्तूमध्ये अशा महापुरुषाचे समाधीस्थान आहे ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य समाज प्रबोधनासाठी जनजागृतीसाठी वेचले आणि तेच कार्य आजही समर्थ संप्रदाय अविरतपणे दृढ संकल्पाने यशस्वीरित्या राबवत आहे. ही वास्तू शिबिरासाठी निवडल्याबद्दल आणि अथक प्रयत्न व कष्ट घेऊन सर्व व्यवस्था चोखपणे करून आपणा सर्वांच्या अनुभवामध्ये अविस्मरणीय भर घातल्याबद्दल श्री रवींद्र पेडणेकर आणि श्री रवींद्र राजाध्यक्ष यांचे खूप खूप आभार आणि मनापासून धन्यवाद. माझे पिताश्री गुरुजी श्री वसंत भिसे ते म्हणाले होते, जेथे दोन रवी एकत्र कार्यरत आहेत तिथे अज्ञानतम नाहीसे होणारच आणि सर्वत्र प्रकाशच प्रकाश पसरणार. आपणा दोघांचे पुन्हा पुन्हा धन्यवाद. आज मला दासबोधातील नामस्मरण या विषयावर बोलण्याची संधी दिली आहे. नामस्मरण हा शब्द किती सहज आणि सोपा आहे. नाम म्हणजे भगवंताचे, आपल्या आराध्याचे किंवा सद्गुरूंचे सगुण नाम आणि त्यांचे स्मरण. मात्र जसजसे त्याचे चिंतन गहन होत गेले तेव्हा असं कळलं की हा तर जीवाते शिवाचे पदी मिळवणारा दुवा आहे. आणि एका हिंदी कौटुंबिक चित्रपटातील एक वाक्य मला आठवलं, इट इज व्हेरी सिम्पल टू बी हॅपी बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. अशा त्या डिफिकल्ट बट सिम्पल वाटणाऱ्या नामस्मरण भक्तीविषयी थोडं बोलूया. दासबोधातील दशक 4मध्ये समर्थांनी नवविधा भक्तीची निरूपण केले आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. यामध्ये तिसरी भक्ती ही नामस्मरण भक्ती असून ती एक श्रेष्ठतम साधन भक्ती आहे. याआधी येणाऱ्या श्रवण व कीर्तन भक्ती या दोन्ही बहिरंग भक्ती आहेत. श्रवण आणि कीर्तन या दोन्ही स्थूल भक्तीचे प्रकार असून या दोघी कशावर तरी अवलंबून आहेत. उत्तम श्रवण भक्तीसाठी आपल्याला वक्ता जरुरी आहे आणि कीर्तन भक्तीसाठी श्रोतेगण आवश्यक आहेत. हे दोन्ही प्रकार फलद्रूप होण्यासाठी वक्ता आणि श्रोते या दोघांची गरज असते. जेव्हा उच्च कोटीचे श्रवण आणि उच्च कोटीचे कीर्तन हे ज्यावेळेस घडते त्याचा परिपाक म्हणजे नामस्मरण भक्ती जन्माला येते आणि नामस्मरणापासून साधकाची अंतरसाधना सुरू होते. समर्थ म्हणतात, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. समाधान ही अंतःकरणाची वृत्ती आहे. मग हे समाधान म्हणजे काय, तर एकाग्रतेची तृप्ती. ही तृप्ती जेव्हा अंतःकरणात निर्माण होईल तेव्हा या अंतःकरणावर त्या नामाचा संस्कार होतो. सुख, दुःख, उद्वेग, चिंता, आनंद यासुद्धा अंतःकरणाच्या वृत्ती आहेत. म्हणून अंतःकरणाच्या कोणत्याही वृत्तीमध्ये नामस्मरण सोडू नये. या वृत्ती सामान्य माणसाला अर्थात प्रापंचिक माणसाला हेलावून सोडतात. प्रपंचात अनेक अडचणी संकटे येतात, जीवनात अनेक उलाढाली कराव्या लागतात, परंतु तरी मनाने नामस्मरण करीत राहावं. माणसाची परिस्थिती सदा सर्व काळ एक राहत नाही. कालमानानुसार संपत्ती आणि विपत्ती यांची स्थिती बदलत राहते.
प्रारब्धाप्रमाणे ते प्राप्त होते. आज पैशात लोळणारा गर्भश्रीमंत उद्या गरीब होऊ शकतो, तर एखादा गरीब कष्टाने उद्याचा श्रीमंत होऊ शकतो. अशा कोणत्याही परिस्थितीत मात्र नाम सोडू नये. ते अखंड नेमाने होत राहावे. वैभव, सामर्थ्य, सत्ता उपभोगताना नामाचे स्मरण असावे. तसेच प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा, दारिद्र्यात किंवा ओढवलेल्या संकटामध्ये सुद्धा नामाची कास सोडू नये. दैनंदिन नित्यकर्मामध्ये सुद्धा नामजप चालू ठेवावा. चालता बोलता, खाता पिता, उठता बसता, कामधंदा करीत असता नाम जपावे. भगवंताला साक्षी ठेवून नामस्मरण केल्याने केलेली सर्व कर्मे त्याला विहित होतात. अर्थात राम म्हणे भोगी त्यागी, कर्मेन लिंपे त्या अंगी. नामामुळे संकटांना तोंड देण्याची क्षमता वाढते. आपला मनुष्यदेह तोही काळावेळाप्रमाणे बदलत असतो. आज बालपण, उद्या तारुण्यावस्था आणि त्यानंतर वृद्धापकाळ. शरीराची तीच अवस्था नेहमी राहत नाही. त्यामुळे नामाला वयाचे बंधन नाही. तरीसुद्धा सदा सर्व काळ नाम घेत राहावे. अंतसमयीसुद्धा मुखातून नाम बाहेर पडावे. नामाचा महिमा अपरंपार आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही सद्गती प्राप्त होते. नामामुळे अनेक बाधा नाश पावतात. कोणत्याही प्रकारे विषबाधा होत नाही. कृष्णभक्त मीराबाई यांनी मेरे तो गिरीधर गोपाल म्हणत हसत हसत विषाचा प्याला तोंडाला लावला. आणि सर्वात उत्तम उदाहरण हे स्वतः प्रभू श्री शंकरांनी रामनाम कंठात धारण केले आहे. समुद्रमंथनाच्या वेळी निर्माण झालेल्या हलाहल विषाला श्री शंकरांनी प्राशन केले. आणि जेव्हा त्याचा दाह होऊ लागला तेव्हा तो शांत करण्यासाठी श्री शंकरांनी रामनामाचा आश्रय घेतला आणि त्यांचा दाह शांत झाला. असे हे रामनाम हलाहलसारख्या विषावर औषध आहे. नाम हे मोक्षदायक आहे. या रामनामाचे महत्त्व स्वतः शंकर जाणतात. म्हणून काशी क्षेत्री जर मृत्यू आला तर स्वतः विश्वेश्वर त्यांच्या कानात राममंत्र सांगतात आणि तो मोक्षपदाला प्राप्त होतो. ज्या प्रकारे साप बाधत नाही, सापाचे विष बाधते, तद्वतच प्रपंच बाधत नाही तर प्रपंचाची आसक्ती बाधते. नामस्मरणाने ही आसक्तीरूपी बाधा नष्ट होते. देहबुद्धी कमी कमी होत जाते. पापांचे डोंगर नाहीसे होतातच. पापांचे डोंगरच नाही तर गिरीवर नामाने नष्ट होतात. याचे उदाहरण देताना समर्थ सांगतात, नारायण नामे पावन झाला अजामेळ. अजामेळसारखा पापी मनुष्य, ज्याला नारायण नावाचा मुलगा होता, मृत्यूसमयी अजामेळाने आपल्या मुलाला हाक मारली. अनवधानाने त्याच्या मुखातून मृत्यूसमयी नारायण हे नाम बाहेर पडले आणि त्या एका नामामुळे अजामेळसारखा पापी तरला. उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. या ओवीमध्ये श्री समर्थांनी वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याचे वर्णन केले आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर. स्नेहा मॅम. उफराट्या नामासाठी याचा अर्थ, सुरुवातीला वाल्याकोळी नामजप करताना उलटे नाम घेत होता. मरा मरा आणि मग ते नाम घेता घेता राम राम असा सरळ जप झाला, असा लोकसमज आहे. परंतु याच्यामधून समर्थांनी नामसाधनेची प्रक्रिया सांगितली आहे. हीच प्रक्रिया समर्थांनी मनाच्या श्लोक क्रमांक 3 मध्ये सांगितली आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जसा रामनामाने वाल्याचा वाल्मिकी होऊन धन्यता पावला, तसेच सामान्य माणूससुद्धा नामस्मरणाने आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो. उफराट्या नामासाठी किंवा पुढे वैखरी राम आधी वदावा
यामधून समर्थ नामसाधनेची प्रक्रिया सांगत आहेत. आपण 4 वाणी तर जाणतोच, ज्यांना आपण चत्वार वाचा म्हणतो. वैखरी, पश्यंती, मध्यमा आणि परावाणी. आपल्याला कुठलाही विचार स्फुरतो तो नाभीस्थानापासून स्फुरतो. परावाणीचं नाभी हे स्थान आहे. म्हणून बेंबीच्या देठापासून टाहो फोडणे असा वाक्प्रचार रूढ झाला. परावाणीतून म्हणजे नाभीमधून जो विचार स्फुरतो तो सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही, कारण तिथे त्याचे स्वरूप नसते. ज्याप्रमाणे नदीच्या उगमाला स्वरूप नसते, एक बारीक धार असते, नंतर तिचा प्रवाह मोठा होतो. नाभीपासून विचाराचा प्रवास हृदयापर्यंत येतो आणि त्याचे बिंदू हे स्वरूप असते. त्यालाच मध्यमावाणी म्हणतात. त्याच विचाराला जर पोषक वातावरण मिळालं तर तो कंठापर्यंत येतो. तिथे त्याचं स्वरूप नादरूपी असतं. जसे कबूतर त्याचा आवाज म्हणजे त्याचा आवाज आतल्यात घुमत असतो, अशा नादरूपी स्वरूपाला पश्यंती वाणी म्हणतात. त्यानंतर कंठातून त्या विचाराचा प्रवास विखर वायूच्या सहाय्याने तो नाद घशाला, पडजिभेला, टाळूला, गालांच्या दोन्ही भिंतींना दाताला घासून बाहेर फेकला जातो. म्हणून त्याला वैखरी वाणी असे म्हणतात. तेव्हा तो शब्द होतो, म्हणजे त्याचं स्वरूप शब्दात असतं. आपल्याला समोरच्याच्या मनात काय चाललं हे कळत नाही. इनफॅक्ट ते स्वतःलासुद्धा कळत नाही. पण साधू संतांनी नामस्मरण केलेले असल्यामुळे, परावाणीचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांना ते कळते. विचारांचा हा प्रवास आहे, पण नामस्मरणाने काय होतं तर ते विचार तिथेच थांबतात. एखादे नाम हे वैखरी वाणीने घ्यायचं तेव्हा ते कंठामध्ये जातं, तिथून हृदयामध्ये जातं आणि अंततः जिथे विचारांचे उगमस्थान आहे तिथे ते पोहोचतं. जणू वैखरीने ह्या विचारस्थानावर आपल्या नामाचा अभिषेक करतोय. म्हणून काय होतं की विचारांचा प्रवाह थांबतो. म्हणजे ज्यावेळेस ते नाम आपल्या परावाणीपर्यंत पोचतं तेव्हा तो विचारांचा प्रवाह तिथेच थांबतो आणि नामस्मरण आपोआप सुरू होतं. अशावेळी साधकाला मग नामस्मरण करावं लागत नाही, ते आपोआप होत राहतं. विचारांचं स्पंदन थोपवण्यासाठी नामस्मरण कसं उपयोगी पडतं ही शास्त्रीय कृती सांगितली आहे. ह्या उलट्या प्रवासाला उफराटे असे संबोधले आहे. नामामुळे किती तरले याची उदाहरणे देताना समर्थ सांगतात. भक्त प्रल्हाद, त्याच्या बालमनावर नारायण या नावाचा संस्कार झाला, त्याशिवाय त्याला दुसरं काहीच सुचत नव्हतं. सतत नारायण नारायण जपणारा प्रल्हाद जीवाच्या संकटामधून वाचला. प्रत्यक्ष नारायण नृसिंह रूपाने त्याच्या रक्षणार्थ अवतरले. पाषाणासारख्या निर्जीव वस्तूसुद्धा रामनामाने तरल्या हे आपण जाणतो. रामसेतूची निर्मिती त्यातूनच झाली. जेव्हा रामसेतू बांधण्याची जी घटना आहे त्यावेळेला वानरांनी त्याच्यावरती राम असं लिहिलं आणि ते समुद्रात फेकले आणि ते पाषाण तरले. आणि हे उदाहरण आपण प्रत्यक्ष आजही बघू शकतो. ते पाषाण आपण बघू शकतो. कलियुगामध्ये नामस्मरण हे मुख्य साधन सर्वांना सोपे, सुलभ, सहज साध्य आणि सर्व साधनांमध्ये वरिष्ठ मानले गेलेले आहे. श्री समर्थांचे आराध्य प्रभू श्री रामचंद्र असल्याने त्यांनी प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, त्याचे स्पष्टीकरण मनाच्या श्लोकामध्ये क्रमांक 67 ते 76 यामध्ये केलेले आहे. देवाची पूजा किंवा भजन 24 तास आपण करू शकत नाही, परंतु नामस्मरण मात्र 24 तास सर्व काळ करू शकतो. अति साजरे, स्वल्प, सोपे आणि फुकाचे नाम घेण्यास काय हरकत आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, प्रभात समयी ब्राह्मी मुहूर्ते आपले शरीर व मन शांत झालेले असते. थकवा शीण निघून गेलेला असतो. इंद्रियवृत्ती प्रसन्न असतात. अशा वेळी ईश्वरी ध्यानात आणि चिंतनामध्ये मन गुंतवावे म्हणजे चित्त प्रसन्न होते व दिवसभराचे व्यवहार त्याच्या अनुसंधानात होते.
ध्यान व नामस्मरणाने दिवसभराचा विकार रजतमाच्या विकारांनी मलिन होत नाही. काकड आरती, भूपाळ्या, धूपारती, श्लोक हे एक प्रकारचे नामस्मरण आहे. यामुळे सात्विकता उत्पन्न होते. प्रभात समयी त्या रामाचे ध्यान करावे. तो घनश्याम आहे, तो सुंदर आहे, तो धीर गंभीर आहे, सुखानंदकारी आहे, तसा तो कोदंडधारीही आहे. रामाचे गुणवर्णन नामसंकीर्तन केले तर चित्त शुद्ध होते. मद आळस निघून जातो. रामनामाचा छंद लागला तर संकटाची बाधा नाहीशी होते. महादोष जातात. सद्गती प्राप्त होते. कर्म धर्म योग याग काहीच न करता फुकाचे घेतलेले नामसुद्धा आपले कार्य करते. द्वैत मावळते. म्हणूनच प्रेमाने नामस्मरण करावे. आता हे रामनामाचे औषध तर आपण घेतोय, मग पथ्यही पाळायला हवे. ते पाळलं नाही तर त्याचा परिणाम पाहिजे तसा होत नाही. म्हणून समर्थ तिसऱ्या ओळीत सांगतात, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. सदाचार हे पथ्य म्हणजे वादविवादात पडू नये, परद्रव्य परस्त्रीचा अवहेर करावा, कामक्रोधादी विकाराचा संग धरू नये, संवाद सुखाची देवघेव करावी, क्रिया करावी, वाचाळपणा सोडावा, वाद आणि अहंकाराचा त्याग करावा. कारण अंतकाळी सोडवणारा कोण असेल तर तो राम आहे. यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. त्या दयाघन कैवल्यदात्या कारुण्यरूपी रामाचे स्मरण करा. मुखात राम असेल तर चित्तात राम असतो. रामनामाचा आनंद सदा सेवित राहा. कामाची पीडा होत नाही याचे उत्तम उदाहरण मारुती आहे. ज्ञानीपुरुष सांगतात, ईश्वराचा आदिसंकल्प सृष्टीच्या आरंभी दिव्यनाद रूपाने प्रगट झाला. त्या अनाहत नादास ओंकार म्हणतात. हा ओंकाररूपी अनाहत नाद सर्व पिंडांच्या अंतर्यामी वास करतो आणि राम हे त्याचे शब्दरूप आहे. म्हणून एकाच अनाहत नादाची ओंकार व रामनाम ही दोन सूक्ष्म व स्थूल अंगे आहेत. या कारणाने प्रत्येक सिद्धमंत्रामध्ये ओम किंवा राम असतो. स्मरण. नाम झालं आता स्मरण. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच नाही आणि म्हणून अहंकाराला वाव नाही. शिवाय स्मरण किंवा विस्मरण हे दोन्हीही आपल्या हातात नाही. म्हणून नामाचे स्मरण झाले तरी यात स्वतःचे कर्तृत्व नाही. कारण नामाचे स्मरण हे होत असते व सद्गुरूच ते आपल्याकडून करवून घेतात. रोगी निरोगी, विद्वान अज्ञानी, श्रीमंत गरीब, लहान थोर, स्त्री पुरुष, जातगोत यापैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही आणि नसली तरी नडत नाही. नामाला शक्ती बळ पैसा वगैरे कशाचीही मदत लागत नाही. म्हणूनच ते उपाधिरहित आहे. असे हे नाम उपाधिरहित असल्याने माणसाला नाम सहसा आवडत नाही. तासनतास देवाच्या गोष्टी सांगणारा माणूस 15 मिनिटे नामस्मरण करण्यास कंटाळतो. तरीही उगीच वरवर नामस्मरण न करता शक्यतो अट्टाहासाने अंतःकरणपूर्वक नाम घ्यावे. आधी विचार आणि मग उच्चार हा सिद्धांत आहे. नामस्मरण करताना चित्त एकाग्र होत नाही असं म्हणजे आपला सामान्य माणसाचा तो प्रश्नच आहे. कारण अनेक विचार मनामध्ये उत्पन्न होतात. असंख्य विचार मनात गर्दी करून असतात. एकामागून एक ते बाहेर पडायला लागतात. तेव्हा विचारांच्या मागे जाऊ नये किंवा त्यांना फाटे फोडून मनोराज्य करू नयेत. ते जसे आले तसे जातीलही. तरीही नामोच्चाराचे वेळी मन दुसरीकडे गेले तरी सूक्ष्म रूपाने भगवंताचा विचार येतो, तेव्हाच नामोच्चार होतो. आपले लक्ष जरी भगवंताकडे नसले तरी त्या नामाचा उपयोग होतोच. याचं एक उदाहरण म्हणजे 2 व्यक्ती जेवायला बसल्यात. एक एकाग्रतेने जेवतोय म्हणजे एक एक घास खातोय आणि दुसरा त्याच्या मनात विचार चाललेले आहेत. बरेच प्रश्न असतील काही असतील तरी ते विचारांमध्ये तो गुंतलेला आहे, पण तो एक एक घास खातोय, तोही जेवतोय. दोघांचे जेवण झाले, त्यात उपाशी तो कोणीच राहिला नाही.
कारण याचप्रमाणे नाम हे स्वयंसिद्ध असल्यामुळे त्याचा उपयोग जो आहे म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो दोघांवरही सारखा होतो. चित्त चंचल आहे, त्याची एकाग्रता साधण्यासाठी त्याला कुठेतरी स्थिर केल्याशिवाय पर्याय नाही. मग ते नामातच गुंतून ठेवावे. म्हणजे काय करायचं तर नाम घेताना ते कानांनी ऐकण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे अजून एकाग्रता साधते. आपल्याला ज्याची आवड असते त्यात आपले मन आपोआप एकाग्र होते. नामात प्रेम येण्यासाठी एक गुरूंना आवडते म्हणून घ्यावे किंवा दुसरे नामातच माझे कल्याण आहे ह्या भावनेने घ्यावे. नामस्मरणाच्या 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे सुस्थितीतले वरवरचे स्मरण. दुसरी परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव घेऊन संकटसमयी त्याचे स्मरण. आणि तिसरी हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारे नामस्मरण. नामस्मरणासाठी आवश्यक लागणारे गुण म्हणजे सदाचरण आणि शुद्ध अंतःकरण. सदाचरण हे शेताचे रक्षण करणाऱ्या कुंपणासारखे आहे आणि शुद्ध अंतःकरण म्हणजे जमिनीसारखे आहे. त्यातील दगडी हरडी काट्याकुटे वगैरे काढून साफ करावी, म्हणजे आपले अंतःकरण साफ करावे. द्वेष मत्सर मनात ठेवू नये. नामस्मरण हे बीजासारखे आहे, ते अंतःकरणरूपी जमिनीत पेरायचे आहे. मग ते बीज सकाम नसावे. आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो नामस्मरणासाठी आवश्यक आहे. तीर्थयात्रा. तीर्थयात्रा संतांचे आशीर्वाद हे पाटाच्या पाण्यासारखे आहेत. ते शेत चांगलं येण्याकरता मदत करतात. आणि शेवटी भगवत कृपा. भगवत कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी असते. भगवंताची कृपा ही सर्वांवर सारखा वर्षाव करीत असते. ज्याची ज्याप्रमाणे चित्तशुद्धी असेल त्याप्रमाणे त्याला त्याचा फायदा होतो. यापैकी तीर्थयात्रा. तीर्थ शब्दाचा निरुक्त अर्थ तीरम स्थापयती. संसार सागराला परतीराला नेऊन ब्रह्मस्वरूपात सुप्रतिष्ठित करते ते तीर्थ. दर्शनशुद्धी आणि श्रवणशुद्धी व्हावी याकरता तीर्थयात्रा उपयुक्त ठरतात. आपल्याला पहिलं तीर्थ गाठायचं आहे आणि यासाठी जी शक्ती लागते, जे त्राण लागते ते यात्रा केल्याने प्राप्त होते. तीर्थक्षेत्री सामान्यतः सत्संगती सहज शक्य असते. संतांचे संगती मनोमार्गगती. मगाशी त्यांनी सांगितलं. सिद्ध संतांचे दर्शन, त्यांचे आशीर्वाद भाग्योदयाला उपकारक ठरतात. त्यांच्या दर्शनाचा आणि चरणस्पर्शाचा परिणाम असा होतो की भगवत भक्ती, अनासक्ती व अद्वैत वृत्ती हे भाव आपल्या ठिकाणी सहजासहजी प्रकट व्हायला लागतात. भगवत भक्ती हे पहिले महातीर्थ, दुसरे गुरुतीर्थ, माता पिता ही सुद्धा 2 तीर्थे आहेत. आणि शेवटी स्वतःचे शुचिरभूत अंतःकरण हा सर्वश्रेष्ठ तीर्थराज होय. आपले मानसरोवर तीर्थ बनवण्यासाठी या यात्रा गरजेच्या आहेत. संत वाङ्मयांमध्ये, संतांच्या चरित्रामध्ये प्रत्येकाने नामसाधना केल्याचे आढळते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, एकतत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करिता सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैसा तू राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रामनामे वाट चाली, यज्ञ पावलो पावली. रामनाम ग्रासो ग्रासी, तो जेविलाची उपवासी. रामनामे भोगी त्यागी, कर्मनिलिंपे तया अंगी. रामनामे सदा युक्त, तुका म्हणे जीवनमुक्त. अलीकडच्या काळात म्हणजे आता आपण कालच ब्रह्मचैतन्य, नामचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज त्यांच्या समाधीस्थानाला आपण भेट दिली. श्री गोंदवलेकर महाराज हे स्वतः नामाचा अवतार म्हणून ओळखले जातात. नामस्मरणाचे खरे वैभव हे त्यांच्या ठायी विलसले आहे. संत कबीर म्हणतात, माला तो कर्मे फिरे,
जीभ फिरे मुख माही, मनवा तो दश दिशा फिरे, कबीर कहे ये सुमिरन नाही. नामस्मरणात सातत्य नित्यनेम हवा. नित्य म्हणजे भगवंत, जो कधीही बदलत नाही, आणि नित्यनेम करणे म्हणजे सर्व काळ त्या नित्यात राहणे. आपले मन त्याच्या स्वाधीन ठेवणे म्हणजे सर्व काळ त्या नित्यात राहणे. गुरु जो सांगेल तो नित्यनेम होय, त्याला शरण जावे. रोज थोडेसे वाचन, त्यानंतर मनन, मननानंतर त्याप्रमाणे आचरण आणि गुरुस अनन्य शरण, हाच साधकाचा साधनक्रम आहे आणि त्याचा नित्यनेम होय. नाम आपोआप मुखी येणे, वृत्ती शांत होणे, हाच नामाचा अनुभव आहे. केवळ नामस्मरणाने मनुष्य पुण्यरूप होऊ शकतो. परमेश्वराची अनंत नामे आहेत, त्यातील एका नामाचे स्मरण करावे. अखंड नामस्मरण करणाऱ्या जीवाचे शरीरही पुण्यरूप होते. विष्णू सहस्रनामातील पहिला श्लोक, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. तसेच तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. आनंद महाराजांचं स्तोत्र आपण आपल्या स्वाध्यायामध्ये घेतो. त्याची पहिली ओळसुद्धा तीच आहे. आनंद महाराज म्हणतात, श्री गुरु नामाने तरती हे जन, वाचे नित्य नेम ठेविलिया. ठेविल्याने खरे चुकती हे फेरे, गर्भवास तोरे नाही तया. नाम इतके घ्यावे की देहाच्या नसानसातून त्याचा ध्वनी ऐकू यायला हवा. मला नामातच राहायचे आहे म्हणून मला वेळ नाही, इतके त्या नामात रंगून जायला हवे. नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणे म्हणजे नामसमाधी होय. ही सर्वोत्कृष्ट समाधी आहे. भगवंताचे नाम सहजपणे येणे, याचेच नाव अजपाजप. तो आपोआप होत असतो. संत हे अजपाजपातच असतात. जसे शरीरामध्ये विलासायास रक्त फिरत राहते, तसा अजपाजप चालतो. श्रोते हो, भक्तिपंथ म्हणजेच नामस्मरण. सद्गुरू हीच कामधेनू आहे. त्यांच्याकडून हरिबोध रूपी गोरस घे, त्याच्याकडे देव माग. नामस्मरण रूपी दूध असताना ताक कशाला मागायचे? देवच माग, म्हणजे प्रपंच वेगळा मागावा लागत नाही. मन विषयासक्त आहे, त्याला नामस्मरणाने बलवंत करून भक्तीकडे लावायचे आहे. तूर्त सवड आहे, तातडी करावी, असा बोध भाऊसाहेब महाराज कुंदीकर आपल्या साधकांना देतात. नामस्मरणाने मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्या खेळातून आपोआप सुटका होण्यास मदत होईल व आपल्या आतमध्ये शांतीचा वास उत्पन्न होऊन समाधान मिळेल व ते आपल्या अंतर्यामी अंतर्मुख होण्यास सहाय्यक ठरेल. त्यातूनच मग वैराग्य प्राप्त होईल आणि जे वैराग्य शांतीमधून उत्पन्न होते तेच खरे वैराग्य. देहभावाचे विस्मरण हेच खरे वैराग्य. आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. नामस्मरण कुठवर चालू ठेवावे? आपण जिना पाहिला आहे. आता आपण चढत होतो जिना, किंवा आपण आता सज्जनगड चढताना सुद्धा पाहिलं. आपण जिना पाहिला आहे. वेगवेगळ्या पायऱ्यांचा जिना असतो. 5, 7, 11 अशा वेगवेगळ्या पायऱ्या असतात. तो जिना चढताना बाजूला एक दांडी लावलेली असते. ती खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत असते. जशी शेवटची पायरी आपण चढतो तेव्हा ती दांडी आपण आपोआप सोडतो. ती सोडायला, म्हणजे ती मुद्दाम सोडायला लागत नाही आपल्याला. तसेच आध्यात्मिक मार्गात आपण कुठल्याही पायरीवर असलो तरी नामस्मरण रूपी दांडी मात्र एकच असावी. इथे शेवटची पायरी म्हणजे नामस्मरण होता होता एक अशी अवस्था येते, तिथे जीवाशिवाची भेट होते आणि मग नामस्मरण करावे लागत नाही, ते आपोआप होत राहते. शास्त्रामध्ये 3 भटकत असतं. या तर नाम घेताना आपण जे नाम घेतो प्रयत्न करून बघू, लक्ष लागेल. आणखी छान आपल्यासाठी गिरनार परिवारासाठी त्यांनी खूप छान एक सांगितलं की याला नामस्मरण जे आहे, तीर्थयात्रा पण नामस्मरणच आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण आता
तीर्थयात्रा पण वाढवूया, ज्याच्याने आपल्या नामस्मरणामध्ये भर पडेल. रामनामाचा महिमा सांगणारे एक सुंदर भजन ऐकूया. प्रस्तुत करीत आहे सोनल शर्मा. नमस्कार. पहिले स्वामी समर्थ सद्गुरू रामदास स्वामींना माझा नमस्कार. दुसरा नमस्कार गिरनार स्वाध्याय यात्रा परिवार सगळे सहपरिवारांना माझा नमस्कार. आणि तिसरा माझे भजनाचे गुरु त्यांना माझा नमस्कार. आणि हे सगळ्यांमुळे मी इथपर्यंत आले आणि मला हे जे संधी मिळाली आहे त्याच्याने मला खूप भरून गेलेले माझे मन. आणि मी त्याच्यासाठी एक भक्तिगीत सादर करत आहे, भजन ते ऐका. मरात राम राम होते वालच वाल्मिकी होई. मरात राम राम होते वालच वाल्मिकी होई. चांगल्या चोलीन चांगल्या चालीन वाहवा जगात होई. चांगल्या बोलीन चांगल्या चालीन वाहवा जगात होई. मरात राम राम होता वालाचा वाल्मिकी होई. मरात राम राम होता वालाचा वाल्मिकी होई. चांगल्या बोलीन चांगल्या चालीन वाहवा जगात होई. चांगल्या बोलीन चांगल्या चालीन वाहवा जगात होई. वाहवा जगात होई. जलबिंदूच्या मनात आलं आपण व्हावं महान कोणी महान कोणी महान कोणी. शिंपल्यात जाऊन कोंडून घेऊन शिंपल्यात जाऊन कोंडून घेऊन थेंबाचा मोती होई. चांगल्या बोलीन चांगल्या चालीन वाहवा जगात होई. चांगल्या बोलीन चांगल्या चालीन वाहवा जगात होई. लोखंडाचे होते सोने भाग्य उजळते परिश्रमाने परिश्रमाने परिश्रमाने. चांगला विचार चांगला आचार चांगला विचार चांगला आचार दगडाला देव पण देई. चांगल्या बोलीन चांगल्या चालीन वाहवा जगात होई. चांगल्या बोलीन चांगल्या चालीन वाहवा जगात होई. मरात राम राम होत वाल्याचा वाल्मिकी होई. मरात राम राम होता वाल्याचा वाल्मिकी होई. चांगल्या बोलीन चांगल्या चालीन वाहवा जगात होई. चांगल्या बोलीन चांगल्या चालीन वाहवा जगात होई. वाहवा जगात होई. वाहवा जगात होई. आणि समर्थ रामदास स्वामी यांना साष्टांग नमस्कार करून उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आताच आपण नामस्मरण म्हणजे काय हे सतेजताई यांच्याकडनं ऐकलं, बरोबर आहे. नामस्मरण करताना म्हणजे मुनी जे आपले जे होते ना हे नामस्मरणाकडे हे करायचे. पण जे ऋषी होते त्या ऋषींना ते नामस्मरण दिसायचं. म्हणजे जी स्पंदनं होती ती त्यांना दिसायची आणि त्याच्यावरनं मंत्र तयार झाले. म्हणजे नामस्मरण हे काय होतं ते त्या देवाचं अस्तित्व दाखवणारं एक रूप किंवा नाव होतं. आणि मंत्र हे ऋषींना त्या स्पंदनामधून दिसलेले शब्द होती आणि ती शब्द एका लयीत त्यांनी लावली आणि त्याच्यापासून मंत्र तयार झाले.
आता आपण पहिल्यांदा स्तोत्र म्हणजे काय हे बघूया. स्तोत्र म्हणजे स्तुती. कोणाची स्तुती? तर स्तोत्र म्हणजे देवतांची स्तुती, स्तवन किंवा गुणगान करणारी काव्यात्मक रचना. देवांची स्तुती करण्यास साधन म्हणजे स्तोत्र. कुठल्याही देवाचं स्तुती जर आपल्याला करायची असेल तर आपण त्याच्यासाठी स्तोत्रांचा वापर करतो. स्तोत्रांमध्ये देवतेचे वर्णन, त्याचे कार्य आणि त्याचे गुण ह्याचे वर्णन असतं. स्तोत्र ही वेगवेगळ्या छंदांमध्ये असतात. जसं काही रामरक्षा स्तोत्र आपण एक उदाहरण घेतलं तर ते अनुष्टुप छंदामध्ये आहे. असे वेगवेगळ्या छंदांमध्ये स्तोत्र असतात. पण ही स्तोत्र आपल्याला म्हणताना शुद्ध, स्पष्ट आणि दररोज म्हटली गेली पाहिजे, तरच त्याचा आपल्याला सकारात्मक आणि संरक्षण कवच निर्माण होतं या स्तोत्रांमुळे आपल्यामध्ये. स्तोत्रात शेवटी फलश्रुती सांगितलेली असते. आणि फलश्रुती म्हणजे काय? तर हे स्तोत्र म्हटल्यानंतर त्याचं फळस्वरूप आपल्याला काय मिळणार आहे हेच त्या स्तोत्रांमध्ये सांगितलं असतं. आणि एखादं स्तोत्र असं पण असतं की आपल्याला समजा काही ग्रहदोष आहेत, काय आहेत, मंगळाचा दोष आहे, काय दोष आहे, तर त्याच्यासाठी एखादं स्तोत्र आपल्याला गुरु किंवा ब्राह्मण सुचवतात, ज्योतिषी सुचवतात. आणि ते स्तोत्र म्हणल्याने काहीतरी चांगला परिणाम नक्की होतोच. आता आपण मंत्रांचा विचार करूया. मंत्रांना स्वतःचा असा काही अर्थ नसतो. मंत्र म्हणजे विशिष्ट उच्चार, शब्द किंवा अक्षरांचा समूह. मंत्र हे सतत म्हटले जातात, म्हणजेच मंत्राचं मनन केलं जातं. मंत्र हे प्रभावी साधन आहे जे मनाला ध्यान, सखोल ऊर्जा पातळीवर नेतात. मंत्रांमध्ये विशिष्ट ध्वनिकंपनं असतात जे मनावर व शरीरावर सकारात्मक परिणाम करतात. मंत्रांचे वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ पुराणोक्त मंत्र, वैदोक्त मंत्र, बीज मंत्र, शाबरी मंत्र, माला मंत्र इत्यादी. मंत्राचा सतत उच्चार केल्याने आपल्या शरीरातील चक्रांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. मंत्र हे 3 प्रकाराने म्हटले जातात. वैखरी, आत्ताच आपल्याला सांगितलं सतेशताईंनी. वैखरी म्हणजे काय? वैखरी म्हणजे काय तर आपण ते मोठ्यांना बोलतो आणि ते आपल्या कानावर ऐकायला येतं आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली एकाग्रता वाढते. मननात त्रायते इति मंत्रः इति मंत्रः. सतत त्याचा उच्चार करणं, सतत म्हणत राहणं म्हणजे मंत्र. वैखरी म्हणजे काय तर मोठ्याने बोलतो त्याला वैखरी असे म्हणतो. आणि वैखरीने आघात होतो आणि या आघातामुळे होणारा जप असे सुद्धा आपण म्हणतो. दुसरं आहे उपांशू जप. हा काय तर आपण नुसतं पुटपुटतं, पण ते स्वतःला पण ऐकायला येतं बरं का, हळू आवाजात. नुसतं पुटपुटणं ह्याला उपांशू जप असं म्हटलं जातं. तिसरा जप आहे हा मानसिक जप. हा जप मनातल्या मनात केला जातो, त्यामुळे ह्या जपात आघात होत नाही. पण याला आपण अनाहत जप असं म्हणतो, कारण त्याचा आघात म्हणजे आतल्या आत होत असतो हा जप, म्हणून त्याला आपण अनाहत जप असे सुद्धा म्हणतो. या जपामुळे आपल्याला स्वतःला आपला आतला आवाज ऐकायला येतो, म्हणजे आपलं आत्मस्वरूप आपल्याला दिसतं. त्यानंतर अजपा जप हा असा असतो. आत्ताच आपल्याला सतेशताईंनी सांगितलं अजपा जपाबद्दल सुद्धा. अजपा जप हा कसा असतो माहिती आहे का? हा आपण स्वतः करत नाही, हा परमेश्वराकडच्या कृपेमुळे किंवा गुरूंच्या कृपेमुळे हा सतत आपल्या हात चालला राहतो, म्हणून त्याला अजपा जप असे म्हटले जाते. मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी योग्य उच्चार, आसन, माला म्हणजे जपमाळा, वेळ आणि शुद्धता महत्त्वाची असते. मंत्रांचा परिणाम हा व्यक्तीच्या श्रद्धा, विश्वास व योग्य पठण यावर अवलंबून असतं. कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या, साधं आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर काय करतात? आपल्याला औषध देतात. पण डॉक्टर जेव्हा औषध देतात ना
त्या औषधावरती आपला विश्वास पाहिजे. मला माहीत पाहिजे की मी बरी होणार आहे. तसं मंत्रांचं आहे. जेव्हा आपला स्वतःचा विश्वास त्याच्यावरती असेल तेव्हा तो विश्वास काम करतो आणि हळूहळू त्या मंत्रांचा प्रभाव तुमच्या शरीरावरती, मनावरती आणि सकारात्मक विचारांवरती जातो. मंत्र हे प्रार्थनेपेक्षा खूप जास्त प्रभावी असतात. मंत्र हे शरीरावर व मेंदूवर परिणाम करतात. आपले हे विश्व पदार्थापासून बनलेले नाही, हे स्पंदनापासून बनलेले आहेत. आत्ताच आपल्याला त्यांनी सांगितलं बघा, ओंकाराचा आपल्या म्हणजे ह्या वातावरणामध्ये ना ओंकाराचा एक म्हणजे नाद आहे खरं, आणि त्यालाच आपण नादब्रह्म असं म्हणतो. म्हणजे ह्या विश्वामध्ये सगळीकडे तुम्ही कुठे बघाल ना तर तो ओंकाराचा नाद आहेच. ह्यालाच आपण नादब्रह्म असे म्हणतो. सायन्ससुद्धा ह्याला मानतं. आता कसं मानतं बघा का, तर एक जपानचे सायंटिस्ट आहेत, संशोधक, मसारू इमोटो हे त्यांचं नाव आहे. त्यांनी काय केलं तर 2 ग्लासमध्ये पाणी घेतलं, बरोबर आहे. 2 ग्लासमध्ये पाणी घेतल्यानंतर एका ग्लासमधल्या पाण्यावरती त्यांनी सकारात्मक म्हणजे प्रेम, कृतज्ञता असे शब्द वापरले, आणि दुसऱ्या पाण्याच्या ग्लासवरती त्यांनी राग आणि द्वेष म्हणजे नकारात्मक शब्दांचा उच्चार केला. आणि त्याच्यानंतर ना ते बघितलं गेलं की ह्या पाण्यांमधले अणुरेणूंमध्ये काय फरक पडला. तर त्यांना असं जाणवलं की ह्या स्पंदनांमुळे म्हणजे आपण नुसतं बोलल्यामुळे त्यांच्या जे स्फटिकासारखे रूप तयार झालं. कशामध्ये, तर ज्याच्यामध्ये सकारात्मक बोललं गेलं, ज्या पाण्यावरती सकारात्मक बोलले गेले त्या शब्दांचा असा रूप झाला की त्याचं रूप म्हणजे त्याचा अणुरेणू हे स्फटिकामध्ये गेलं. आणि ज्याच्या ह्याच्यामध्ये नकारात्मक आपण म्हटलं तर ते ना अणुरेणू असं पसरले गेले सगळीकडे. म्हणजे आपल्याला हे काय दाखवतं की जेव्हा आपण सकारात्मक बोलतो तेव्हा त्याचा परिणाम पाण्यावरती होतो. आपलं शरीर जे आहे हे 70% पाण्यानेच बनलेलं आहे, म्हणजे त्याचा परिणामसुद्धा आपल्या शरीरावरती 100% होणारच. आणि ह्याच्यासाठीच आपण काय केलं पाहिजे तर बघा, आपल्याकडे पूर्वीपार रामरक्षा आपण म्हणत होतो. पण रामरक्षा म्हणताना आपण काय करायचो, एखादं म्हणजे मूल आजारी, संध्याकाळची रामरक्षा म्हटली, आपण अगरबत्ती लावतो, त्याचा अंगारा मुलाला लावतो. त्याच्यामागे श्रद्धासुद्धा आहे, पण श्रद्धेबरोबर त्याच्यामध्ये सायन्स पण आहे. दुसरी गोष्ट, रामरक्षा म्हणताना जर एखाद्या आजारी माणूस आपल्या घरामध्ये असेल तर रामरक्षाची आवर्तने केली जायची, आणि पाण्याच्या ग्लासवरती हात ठेवून ते पाणी तीर्थ म्हणून त्या व्यक्तीला दिलं जात होतं. त्याचा परिणाम काय होत होता तर हळूहळू ती व्यक्ती बरी होत होती. हां, पण आपण असं नाही म्हणू शकत की डॉक्टरांनी क्रोसिन दिले आणि अर्धा तासात ताप उतरला, तसं नाही घडणार. कारण त्या मंत्रांना आपण वेळ दिला पाहिजे, आणि ते एका ठिकाणी बसून एका वेळेला बसून आपण म्हटलं गेलं पाहिजे, तरच त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. आपण म्हणून मी एक दिवस रामरक्षा म्हटली आणि आता मला बरं वाटेल असं नाही होत. अजून एक आदिवासी जात आहे, ती लोकांना झाडं तोडत नाही, पण झाडाच्या जवळ जाऊन असे ग्रुपनी उभे राहतात आणि तिथे ना त्या झाडाला नकारात्मक बोलतात. हां, तर नकारात्मक बोलण्याचा परिणाम असा होतो की हळूहळू ते झाड सुकायला लागतं आणि त्याच्यानंतर ते झाड ते तोडले जातं. म्हणजे ती लोकं किती विचार करतात बघा. आपण तर सहज ते झाड तोडून टाकतो, पण त्याच्यामध्ये जीव आहे आणि त्या जीवाला मला मारायचं नाही आहे. मग त्याला मी काय करू, तर त्याला मी हळूहळू बोलून हे करेन. आणि आपण जे एक म्हणतो ना नजर लागणं किंवा काय, हा पण हाच प्रकार आहे एक प्रकारचा. आता मंत्रचिकित्सा एक प्राचीन आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक उपचार पद्धती आहे, ज्यात विशिष्ट ध्वनी कंपनं आणि शाब्दिक जप ह्यांनी मानसिक आणि शारीरिक रोग बरे होतात. आत्ताच आपण ते बघितलं, रामरक्षामध्ये बघितलं किंवा सायंटिफिक प्रूफ पण केले की पाण्याच्यात कसा परिणाम होतो. विशिष्ट ध्वनी कंपनं आणि शाब्दिक जप याने मानसिक आणि शारीरिक रोग बरे होतात असे आढळून आले आहे. मंत्रांच्या कंपनांमुळे हृदयशुद्धी, मानसिक शांतता
आणि त्रिदोष संतुलन करून तणाव, चिंता, निद्रानाश या समस्याचे निराकरण केले जाते. आणि हे आयुर्वेदाप्रमाणे केलं जातं बरं का. म्हणजे नुसतं औषध देत नाही. आयुर्वेदामध्ये औषध बनवताना त्या औषधावरती मंत्रोपचार केला जातो आणि ते औषध तयार झाल्यानंतर मग ते दिलं जातं आपल्याला. आणि कधीकधी आयुर्वेदिक डॉक्टर आपल्याला एखादा मंत्रसुद्धा देतो ते रोग लवकर बरे होण्यासाठी. ह्याच्यासाठी एक उदाहरण आहे आपल्याला. पुण्याचे मोहन केशव फडके म्हणून आहेत की यांचं मंत्र आणि रोगमुक्ती असे पुस्तक आहे. पण ह्या पुस्तकामध्ये त्यांनी काही मंत्र पण दिलेत की त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती कसा होतो. आणि ते स्वतः जर आपण त्यांना भेटायला गेलो ना आणि सांगितलं की मला असा असा सध्या रोग आहे किंवा काय, तर ते एखादा मंत्र देऊन त्या मंत्राचा परिणाम कसा होतो हे आपल्याला सांगतात. आता आपण राम ह्या शब्दाचा उच्चार करतो, बरोबर आहे. राम ह्या शब्दाचा उच्चार करतो तेव्हा त्या देवतेशीच आपला संबंध असतो असं नाही. कारण राम ह्या शब्दातून निर्माण होणाऱ्या स्पंदनाचा सुद्धा त्याच्या म्हणजे असतो, परिणाम असतो. राम म्हणजे काय तर अग्नी आणि शक्ती जागृत करणारा शब्द. आणि म हा स्थिरता आणि पोषण देतो. म्हणजेच राम या मंत्रातून ऊर्जा व स्थिरता निर्माण होते. मंत्रोपचारामुळे मेंदूतील आता हे पण प्रूफ झालेले बरं का. आपल्याकडे सायन्सनी प्रूफ केलेले आहे की जेव्हा आपण मंत्रोपचार करतो तेव्हा आपल्या मेंदूतील बीटा वेव्ज हे कमी होतात. बीटा वेव्ज म्हणजे काय तर जे आपल्यामध्ये तणाव आणि अतिविचार निर्माण करतात. मग त्याच्यावरती परिणाम होऊन आपला तणाव आणि अतिविचार कमी होतो. आणि अल्फा वेव्ज वाढतात. अल्फा वेव्ज वाढतात म्हणजे काय आपल्यामध्ये शांतता आणि स्थिरता निर्माण होते. कुठलंही ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. मंत्रांच्या बाबतीतही तसेच आहे. जर आपल्याला गुरूंकडून मंत्र मिळाला असेल तर तो सर्वात श्रेष्ठ मानला जातो. गुरु तुम्हाला तुमच्या नक्षत्रानुसार तुमच्या राशीनुसार मंत्रदीक्षा देतात. सगळ्यांनाच एकच मंत्र कधीही दिला जात नाही. उदाहरणार्थ आत्ताच आपण बघितलं नारद मुनींनी वाल्या कोळाला राम राम हा मंत्र दिला. जरी त्यांनी उलटा म्हटला तरी त्याचा परिणाम तोच झाला जो व्हायला पाहिजे होता. आणि ध्रुवाला ओम नमो भगवते वासुदेवाय, प्रल्हादाला नारायण नारायण. म्हणजे प्रत्येकाला त्याच्या राशीनुसार किंवा नक्षत्रानुसार यत कदाचित तुम्ही केलेल्या आधीच्या नामस्मरणामुळे तुमच्या कृतीनुसार सुद्धा तो मंत्र गुरुदीक्षा म्हणून तुम्हाला दिला जातो. मंत्रदीक्षा ही एक पवित्र आध्यात्मिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये गुरु आपल्या शिष्याला एक विशिष्ट गोपनीय मंत्र प्रदान करतात. हा मंत्र केवळ शब्द नसून गुरु आपल्या आध्यात्मिक ऊर्जेद्वारे म्हणजे शक्तिपात क्रियेद्वारे शिष्याला ज्ञान व शक्ती प्रदान करतात. यामुळे शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीला सुरुवात होते. कधी कधी काय होतं गुरूंनी एखादा आपल्याला जर मंत्र दिला असेल ना आणि जर आधीच्या जन्मात आपली काही साधना झाली असेल तर त्याचा परिणाम इतका होतो ना की तुम्हाला त्या एका मंत्रानेच तुम्ही पुढचं बघू पण शकता, सांगू पण शकता. अशा गोष्टी घडतात आणि हे सत्य आहे. गुरुमंत्रामुळे मन एकाग्र होतं, नकारात्मक विचार दूर होतात आणि मानसिक ताकद वाढते. थोडक्यात मंत्रदीक्षा म्हणजे गुरूंनी शिष्याला दिलेली आध्यात्मिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे जी जप, ध्यान आणि भक्तीद्वारे साधना मार्गावर मार्गदर्शन करते. अध्यात्मात वाटचाल करणे ह्याच्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आपल्याला अत्यावश्यक आहे. आता आपण बघितलं. पण नुसतं गुरूंनी मंत्र दिला म्हणून सगळं होतं का असं नाही होत. तर त्या गुरूंवरती आपली पूर्ण श्रद्धा आणि भक्ती पाहिजे.
त्याच्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. नाही तर कोणीतरी आपला मंत्र दिला आपण म्हणतो आणि त्यात काही होतं असं होणार नाही. गुरु आपल्या शिष्याला त्यांच्यासारखं बनवतात, म्हणजे त्या लेवलपर्यंत नेण्याची ताकद ही फक्त गुरूंमध्येच आहे. आणि ह्याचं उदाहरण द्यायचं असेल तर स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, गुरु वशिष्ठ आणि श्रीराम आणि रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी. आता आपल्याला प्रश्न पडेल की गुरूंकडून दीक्षा घेण्याची आवश्यकता का आहे? जर मी माझ्या इष्टमंत्रांचा जप केला तर मला आत्मसाक्षात्कार होणार नाही का? तर तसं नाही आहे. जेव्हा तुम्ही इष्टमंत्राचा जप प्रामाणिकपणे करता तेव्हासुद्धा तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो. पण गुरूंकडून दीक्षा घेणे आवश्यक आहे, कारण शिष्याचे शरीर व मन शुद्ध करतात. गुरूंच्या मंत्राने शिष्याचं शरीर आणि मन आधी पहिली शुद्ध केलं जातं आणि गुरु मंत्राद्वारे शिष्याला आशीर्वाद आणि आध्यात्मिक ऊर्जा देतात. कधी कधी दीक्षा देताना गुरु शिष्याचं प्रारब्ध देखील ग्रहण करतात. आणि ह्याचं उदाहरण आहे रामकृष्ण परमहंस, की ज्यांनी काही गरज नव्हती त्यांना कॅन्सर होण्याची कंठाचा, शेवटच्या क्षणाला त्यांना गिळता येत नव्हतं. जी व्यक्ती प्रत्यक्ष परमेश्वरावर संवाद साधू शकते तिला रोग होण्याची गरज काय? स्वामी विवेकांना पण डायबिटीस होतं, दमा होता, काही आवश्यकता नाही ह्यांना काही होण्याची. पण ही लोक आपल्या शिष्याचं प्रारब्ध स्वीकारतात. काही प्रमाणामध्ये प्रारब्ध पूर्णपणे बदलत नाही, कारण शेवटी हे आपल्या कर्मावरती आहे. गोंदवलेकर महाराज सांगतात, स्तोत्र हे परमेश्वराबरोबर केलेला पत्रव्यवहार आहे आणि मंत्र हे प्रत्यक्ष परमेश्वराची भेट घडवून आणतात. केला संवाद म्हणजे आता आपण ना गुरूंकडून मिळालेल्या सिद्ध मंत्राची महती काय आहे हे आपण बघूया. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. महर्षी व्यास यांच्याकडे एक ब्राह्मण गेले आणि त्याला सर्वत्र गमन म्हणजे काय? तर आपण एका ह्याच्याकडून दुसरीकडे जाणं, कुठेही, म्हणजे ह्या विश्वामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता, असं त्याला सिद्धी पाहिजे होती. आणि ह्या सिद्धीसाठी तो महर्षी व्यासांकडे गेला आणि महर्षी व्यासांनी त्याचं जप किंवा त्याची श्रद्धा ते बघून ते संतुष्ट झाले आणि त्यांनी काय सांगितलं, मी तुला एक मंत्र देतो, तो मंत्र तू हे केलास की तुला ही गमन सिद्धी प्राप्त होईल. त्यांनी एका बिल्वपत्रावरती ओम श्रीराम फक्त एवढंच लिहिलं आणि ते बिल्वपत्र घडी केलं आणि त्याला दिलं आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं की एका कापडी ह्याच्यामध्ये ते बिल्वपत्र ठेव आणि जेव्हा तुझी इच्छा होईल मला इथून दुसरीकडे कुठे जायचं आहे तर तू गमन करू शकशील. त्यांनी ते कापडाच्या पिशवीमध्ये बांधलं आणि म्हटलं असं की मला बाबा इंद्राच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे, मला चंद्रलोकांमध्ये जायचं आहे, आणि तो तिथे जाऊ शकला. आता कुतूहल निर्माण होतं ना आपल्याला, कुठली गोष्ट आपल्याला अशी मिळाली की आपण म्हणतो ना अरे हे कशामुळे झालं असेल, हा प्रश्न पडतो. त्याला पण तसाच प्रश्न पडला. मग त्यांनी काय केलं, तो म्हटला बघूया गुरूंनी मला कुठला मंत्र दिला आहे. आणि त्यासाठी त्यांनी उघडलं आणि ते बिल्वपत्र बघितलं. त्या बिल्वपत्रामध्ये ओम श्रीराम फक्त एवढंच लिहिलेलं होतं. तो म्हणला हे तर काय, हे मलासुद्धा माहिती आहे, म्हणजे ह्या श्रीरामामध्ये एवढी ताकद आहे की मी ह्याच्यामुळे जाऊ शकलो. आणि गुरूंनी दिलेलं बिल्वपत्र जीर्ण झालं होतं म्हणून त्यांनी काय केलं, ते बिल्वपत्र आणि मला हे मंत्र येतोय आणि दुसऱ्या बिल्वपत्रावरती त्यांनी ओम श्रीराम हा मंत्र लिहिला आणि परत त्या कापडाच्या ह्याच्यामध्ये बांधून ठेवून दिला आणि सांगितलं आता गमन करायचं आहे. पण शक्य आहे का? आपल्यासारख्याला हे शक्य नाही, कारण गुरु नुसतं दीक्षा किंवा मंत्र देत नाही, तर गुरु त्यांची ऊर्जा म्हणजे त्यांनी केलेले एवढ्या वर्षाचं जप आणि तपाचे फळ हे काही प्रमाणात आपल्याला देतात आणि त्याच्यामुळे ही घटना घडते. आपल्याला फार अभिमान असतो, मी केलं, मी आयुष्यात काहीच करत नाही. खरं सांगायचं तर सगळं करतात ते महाराज करतात आपल्यासाठी
आणि आपला तेवढा विश्वास त्यांच्यावरती पाहिजे, तेव्हा ती गोष्ट घडणार आहे. आता हे गुरुमंत्रांचं तुम्हाला सांगितलं. आता अजून एक मी तुम्हाला सांगते. रामकृष्ण परमहंसांनी म्हणजे असं सांगितलं त्यांनी की जर नामरूपी घंटा आपण वाजवली ना तर त्याचा कसा परिणाम होतो. समजा आपल्याकडे कलेक्टर आलेत किंवा कुठले मोठे मंत्री वगैरे आलेत, तर आपण काय करतो, रस्ता पहिली त्यांच्यासाठी मोकळा करतो. तर त्यांनी काय सांगितलं की घंटेचा नाद करत तो रस्ता मोकळा केला गेला आणि ते मंत्री किंवा कलेक्टर त्या जागेपर्यंत जाऊन पोचले आणि घंटेचा नाद थांबला. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपण ही नादरूपी घंटा म्हणजे मंत्ररूपी घंटा सतत वाजवत राहायची आहे. कुठपर्यंत, जोपर्यंत ईश्वराची प्राप्ती आपल्याला होत नाही. आणि मी इच्छा करते की आपल्या सगळ्यांनासुद्धा अशी इच्छा निर्माण व्हावे आणि आपण सगळेजण ही घंटारूपी नामस्मरण करत राहावं आणि आपल्या इच्छितस्थळी जाऊन पोहोचावं. सगळ्यांना माझा नमस्कार. आपली शिबिर, आपले जे टाईम फिक्स केला होता त्याच्यापेक्षा उशिरा सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे वेळेचं बंधन आहे आपल्याला आणि आपल्याला आत्ता जे राहिले आहे आपले सत्र किंवा ज्यांचे प्रवचन राहिलेले आहेत ते आपण दुसऱ्या सत्रात घेणार आहोत आणि ते सत्र आपण थोडं लवकर सुरू करू. बरोबर आहे. इतिहास म्हणजे निव्वळ भूतकाळ नाही, तर आजच्या भाग्यशाली वर्तमानाला कारणीभूत काळ आहे. येणाऱ्या पिढ्यांच्या मनात इतिहास जागृत ठेवायचं काम जर कोणी केलं तर ते शाहिरांनी. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी हाती घेतलेली मशाल आजही दगदगती ठेवली आहे, ती म्हणजे आपल्या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी. आपल्या सर्वांच्या ऊर्जेला चेतना देण्याकरिता शाहीर कल्याण उगले रचित पोवाडा प्रस्तुत करीत आहेत सौ जयश्री भूमी. जय भवानी, हर हर, धन्य धन्य शिवाजी शूर, हा 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 हे हे, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर्जर, पाजुनी पाणी दृष्ट मुगला, बाजुनी पाणी दृष्ट मुगला, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास, जी जी, कीर्तीचा डंका भिडे गगनास, जी जी, कीर्तीचा डंका भिडे गगनास, जी 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 जी. आदि नमन करीतो भगवती माया सरस्वती, द्यावी मजमती वंदुनी आज तुझ्या चरणा, वंदुनी आज तुझ्या चरणा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवरायांचे गात गुणगान, जी 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 जी. माझे नमन साधू संताला, माझे नमन साधू संताला, रामदासाला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, तुकारामांच्या चरणा, जी जी, तुकारामांच्या चरणा, जी जी, तुकारामांच्या चरणा, जी 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 जी. धन्य धन्य ती जिजाऊ माऊली, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती देशाचा उद्धार करी. ज्या माऊलीनं शिवबाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीला पावजवलं, म्हणून शिवाजी राजे भोसले जन्माला आले. अवघ्या 16व्या वर्षी राजानं राजगडाला तोरण बांधलं, मर्द मावळा जमा केला. तो माझा मावळा कसा होता, कसा कसा, सह्याद्रीचे पुत्र मावळे, हा 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 हे सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, जरी कोवळे रंग सावळे, वाहती प्राण शुभ खातर, वाहती प्राण शुभ खातर. 16 वर्षाचा होता भातर, असा शिव छत्रपती हलदार, जी जी, असा शिव छत्रपती हलदार, जी जी जी, असा शिव छत्रपती हलदार, जी 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 जी. आणि अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी खानानं तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. आणि खान निघाला. मजल दरमजल करत खान तुळजापुरात पोहोचला. तुळजापुरात पोहोचल्यावर
भवानी मातेचं संबळ वाजायला लागलं. खानानं तुळजापूर सोडलं. खान पंढरपुरात पोहोचला. खान पंढरपूर निघाला. खानाच्या डोक्यात एकच विचार की शिवबाला धरायचं कधी. पण इकडे माँसाहेब आई जगदंबेला प्रार्थना करतायत. दे जगदंबे बळ दे शिवबाला, उभी राहुनी संकटी पाठीला, तुझे लेकरू धाव ग हाकेला, माय भवानी बळ दे गत्याला. जगत्रजननी माय भवानी कुलस्वामिनी, आज माझं बाळ त्या क्रूर खानाच्या भेटीला जाते. त्याचं रक्षण कर माते, त्याचं रक्षण कर. आणि मंडळी, अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडच्या पायथ्याशी. आणि मग प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. त्याशी नाही जाण शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्याशी नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची रचीची, करील काय कल्पना युक्तीची रचीची, करील काय कल्पना युक्तीची रचीची. आणि महाराजांनी खानाच्या भेटीसाठी सुंदर असा एक शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. खान दौलत डुलत आला, सयबंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती माला. जीवा मालाचा नावाचा एक डोंबारी होता. म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती माला, शिवबाच्या संगती माला. राजाला पण खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, मेरे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजर हो गई तिला दिलरती, दीदी तिला दिलरती, दीदी तिला दिलरती, दीदी. पण आपला राजा पण काही कच्च्या गुरुचा केला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, चालती त्याची सावध भारी. जिल्हा जिल्हावरती, दीदी जिल्हा जिल्हावरती, दीदी. राजानं खानाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मांडला, कटारीचा वार त्यानं केला. चिलकत होत अंगाला, करकर आवाज झाला. खानाचा वार फुका केला. खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलला. वाघ नखाचा मारा केला. टरटर फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा पोटा बाहेर आला ती, बाहेर आला ती, बाहेर आला ती. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पापणी गेले. पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट. लावली गुलामीची ही पाठ. मराठशाहीचा मांडला थाट, मराठशाहीचा मांडला थाट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर अनेक मावळ्याच्या जीवाचे ऋण आहे, ज्याची जाणीव येणाऱ्या पिढीला करून देऊ या खात्रीने आपलं पहिलं सत्र आपण इथे संपवतो आहे. महाप्रसादासाठी लवकरात लवकर पोहोचायची आहे आणि थोडी विश्रांती घेऊन 1:30 वाजता 1 वाजता आपलं दुसरं सेशन इथे सुरू होणार. त्याच्यासाठी वेळेवर उपस्थित राहण्याची विनंती.